Welcome back, students. We are going to learn class 7th, chapter 10, life processes in plants. In grade 6, we learned that all living beings grow and need food for their growth. आता ग्रेड 6 मध्ये तुम्ही शिकलेला आहात की प्रत्येक लिव्हिंग बिईंगला त्याच्या ग्रोथसाठी कशाची गरज आहे, फूडची गरज आहे. Also, in the previous chapter, we discussed the process through which animals obtain nutrition. Animals कशा पद्धतीने न्यूट्रिशन ऑप्टेन करतात हे तुम्ही प्रिव्हियस चॅप्टर मध्ये शिकलेला आहात. We know that animals eat food to grow. Animal food घेतात त्यासाठी to grow. But what about plants? पण प्लांट बद्दल काय? Have you ever seen plants eating food like animals do? तुम्ही कधी पाहिले का की प्लांट सुद्धा फूड ईट करतात like animal? As animals grow, their size and weight usually increase and their bodies undergo various changes. आता animals grow होतात म्हणजे काय होतं, त्यांच्या बॉडीचं वेट आणि साईज काय होतं, इन्क्रीज होत जातं आणि त्यांची बॉडी व्हेरियस चेंजेस मधून जाते. व्हॉट चेंजेस डू यू नोटीस इन प्लांट्स वेन दे ग्रो? आता तुम्ही काय चेंजेस बघितलेत की प्लांट ग्रो होत असताना? तर एक छोटंसं प्लांट असेल तर मग ते ज्यावेळी त्याची ग्रोथ होत जाते तसे त्याच्या लिव्हसचे नंबर्स वाढत जातात. त्याच्यानंतर त्या प्लांटला ब्रँचेस वाढत जातात, नंतर फ्रुट्स फ्लावर्स येतात, प्लांटची हाईट वाढते. We learned that food provides nutrients. आता फूड काय करतात, न्यूट्रिएंट्स प्रोव्हाइड करतात, लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स विच अलॉंग विथ वॉटर. म्हणजे आपल्याला वॉटर सोबतच कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटॅमिन्स आणि मिनरल्स प्रोव्हाइड केले जातात थ्रू द फूड. आर ऑल इसेन्शियल फॉर ग्रोथ. आणि हे सगळे कशासाठी इम्पॉर्टंट आहेत, ग्रोथसाठी. Let us explore how plants obtain nutrients for their growth. How do plants grow? आता प्लांट कसे ग्रो होतात? Look around your neighborhood. Have you observed any changes in plant during its lifespan? प्लांट जेव्हा ग्रो होत असतात तेव्हा पूर्ण त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल की प्लांटचे वेगवेगळे स्टेजेस. As a plant grows, new leaves and branches emerge and its height increases. नवीन नवीन ब्रँचेस येतात आणि त्याची हाईट पण इन्क्रीज होत जाते. अँड इट्स स्टेम थिकनेस, स्टेम मधला थिकनेस वाढत होतो. सुरुवातीचा जो स्टेम असतो तो या एक छोटासा असतो आणि त्यानंतर जसजसे प्लांट ची हाईट वाढत जाते तसं त्याचा स्टेमचा थिकनेस सुद्धा वाढत जातो. What do you think causes these changes? Discuss with your friends and provide your explanation as well. म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे चेंजेस कशामुळे होत असतील? When we water plants regularly, they grow better. So I think water also contributes to its growth. आपण रोज प्लांटला काय करतो, वॉटर देतो, मग त्याच्यामुळे काय होत असेल, प्लांटची ग्रोथ होत असेल. Maybe plants take up food from the soil through their roots. प्लांट्स जे आहेत, प्लांट्सचे रूट कुठं असतात, सॉइल मध्ये असतात. मग हे रूट्स काय करतात, सॉइल मधून काय करतात की फूड ऑब्सॉर्ब करतात आणि त्याच्यामुळे पण काय होत असेल की प्लांटची ग्रोथ होत असेल. आय थिंक सनलाईट प्लेज सम रोल इन द ग्रोथ ऑफ प्लांट्स. सनलाईटचा पण काहीतरी इम्पॉर्टंट रोल असावा. आय थिंक मे बी प्लेज सम रोल. आणि दुसरे पण काहीतरी असेल की ज्याच्यामुळे काय होत असेल, प्लांटची ग्रोथ होत असेल. तर अशा पद्धतीचं डिस्कशन इथं दाखवलेलं आहे. Then let us perform an experiment to test some of these explanation. आता जेवढे एक्सप्लेनेशन दिले म्हणजे काय ओपिनियन होते की वॉटरमुळे प्लांटची ग्रोथ होत असेल, सॉइल मधून थ्रू रूट्स जे फूड घेतलं जातं त्याच्यामुळे ग्रोथ होत असेल, सनलाईटचा इम्पॉर्टंट रोल असेल त्याच्यामध्ये, आणि अजून बरंच काही असू शकतं. तर त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट इथं दिलेला आहे. टेक 3 earthen pots or use a bottle or container. असे पॉट्स घ्यायचे 3, तुम्ही बॉटल आणि कंटेनर पण घेऊ शकता. ऑफ द स्मॉल साईज फिल्ड विथ गार्डन सॉइल. त्याच्यामध्ये काय घ्यायचे, गार्डन सॉइल. प्लांट सॅपलिंग ऑफ सिमिलर साईज. सॅपलिंग्स म्हणजे छोटं रोपट प्लांटचं. ऑफ अ फास्ट ग्रोईंग प्लांट लाईक चिली और टोमॅटो इन इच पॉट. फास्ट ग्रोईंग म्हणजे लगेच वाढणार, एक तर तुम्ही चिली किंवा टोमॅटो घेऊ शकता. Label these pots A, B and C. Count the number of leaves on each sapling and record your observations.
त्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करताना सुरुवातीला तुम्हाला काय करायचंय, ते जे सेटलिंग आहे त्याचे काय करायचे, लीव्हचं काउंटिंग करून ठेवायचे. प्लेस स्पॉट ए इन डायरेक्ट सनलाइट. स्पॉट ए जो आहे तो डायरेक्ट सनलाइट मध्ये ठेवायचा आहे. कीप द सॉइल इन दिस स्पॉट स्लाइटली मॉइस्ट बाय ऍडिंग अन ॲडव्होकेट अमाऊंट ऑफ वॉटर एव्हरी डे. ॲडव्होकेट म्हणजे पुरेशा प्रमाणात वॉटर पण प्लांट एला द्यायचे, म्हणजे त्याच्या त्या या प्लांट एला सनलाइट पण मिळणार आहे आणि वॉटर पण मिळणार आहे. Then place spot B in direct sunlight without adding water to the soil. आता प्लांट बी जे आहे ते सनलाइट मध्ये ठेवायचे पण त्याला वॉटर द्यायचं नाही, विदाउट वॉटर. Place spot C in a dark. Keep the soil in this spot slightly moist by adding an adequate amount of water every day. आता प्लांट सी जे आहे ते कशामध्ये ठेवायचं आहे, डार्क, म्हणजे ते सनलाइट पासून लांब ठेवायचं आहे. Observe the plants for 2 weeks and record changes in their height, number of leaves, color of leaves, and any other changes or that may appear. आता ते जे प्लांट्स आहेत, जे आपण 3 घेतलेत, ABC 3 प्लांट, तर त्याचे 1 वीक नंतर काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर त्या प्लांटची हाईट किती असेल, नंबर ऑफ लीव्स किती असतील आणि लीव्सचा कलर कोणता असेल. इथं तुम्हाला टेबल दिलाय. आता फर्स्ट जे प्लांट होतं त्याला आपण सनलाइट पण दिली आणि वॉटर पण दिले. मग सनलाइट आहे, वॉटर आहे. सेकंड बी प्लांट जे आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट सनलाइट आहे पण वॉटर नाही. आणि प्लांट सी जे आहे त्याला डार्क मध्ये ठेवले, म्हणजे सनलाइट नाही आणि त्याला वॉटर दिलेलं आहे. आता फर्स्ट जे प्लांट आहे ए मधला, त्याला सनलाइट आहे, वॉटर आहे. मग त्या प्लांट मध्ये चेंजेस काय दिसणार आहेत, की त्याची हाईट पण वाढलेली दिसणार, त्याचे प्लांट्स जे आहेत कलर जो आहे सगळा ग्रीन दिसणार आहे. सेकंड प्लांट मध्ये काय, सनलाइट मिळाली पण काय मिळालेलं नाही, वॉटर मिळालेलं नाही. मग फर्स्ट प्लांटच्या कंपॅरिझन त्याची हाईट, त्याचे नंबर ऑफ लीव्स कसे असणार आहेत, कमी असणार आहेत. आणि कलर सुद्धा तो कसा झालेला असणार आहे, येलो कलर झालेला असणार आहे लीव्सचा. आणि प्लांट सी मध्ये काय आहे, सनलाइट आहे पण सॉरी सनलाइट नाहीये आणि थोडं वॉटर दिलेलं आहे. तर हे प्लांट मध्ये पण अशीच कंडिशन असणार आहे. आणि कलर जो आहे तो अजून थोडासा डाऊन झालेला असणार आहे लीव्हचा. मग सगळ्यात चांगल्या प्लांटची ग्रोथ कुठली झालेली असणार आहे, जे पॉट ए मध्ये ठेवलेलं आहे ते, कारण की त्याला सनलाइट पण मिळाली आणि वॉटर पण मिळाले. Then next point, how do plants get food for their growth? आता प्लांट जे आहेत त्यांना फूड कसं मिळतं त्यांच्या ग्रोथ साठी. We know that animals get their food from plants. आता animals ला फूड कुठून मिळतं, प्लांट कडून, either directly by eating plants or indirectly by eating animals that in turn eat plants for their nutrition and growth. एकतर directly or indirectly प्लांट कडून न्यूट्रिशन म्हणजे फूड मिळतं आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो, ग्रोथ साठी आणि न्यूट्रिशन साठी. बट हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द फूड दे नीड टू ग्रो. आता प्लांटला सुद्धा फूडची काय गरज आहे आणि कशासाठी, ग्रो होण्यासाठी. तर ते कशा पद्धतीनं ऑब्टेन करतात किंवा मिळवतात. अनलाइक एनिमल्स, प्लांट्स डू नॉट ईट फूड. जसं एनिमल्स फूड ईट करतात तसं प्लांट्स फूड ईट करत नाहीत. लीव्स द फूड फॅक्टरीज ऑफ प्लांट्स. आता लीव्स काय आहे, प्लांटची फूड फॅक्टरी. Plants store food in the form of starch, a type of carbohydrate. आता प्लांट्स काय करतात, फूड स्टोअर करतात कशाच्या फॉर्म मध्ये, स्टार्चच्या फॉर्म मध्ये. म्हणजे स्टार्चचा एक टाइप आहे तो कोणता आहे, कार्बोहायड्रेट. दिस स्टार्च इज प्रोड्युस्ड इन द लीव्स. आता हे स्टार्च कशामध्ये प्रोड्यूस केलं जातं, लीव्स मध्ये प्रोड्यूस केलं जातं. ऑफ अ प्लांटच्या, विच बाय डिझाईन आर जनरली ब्रॉड अँड फ्लॅट. तर ते कशा पद्धतीने, ब्रॉड आणि फ्लॅट आहे. These are mostly green because of the presence of a green pigment called chlorophyll. आता जेवढे लीव्स असतात ते कसे असतात, ग्रीन कलरचे असतात आणि ब्रॉड अँड फ्लॅट असतात. आता ते ग्रीन का असतात, तर त्याच्यामध्ये एक ग्रीन पिगमेंट असतो. त्या ग्रीन पिगमेंटला काय म्हणायचंय, क्लोरोफिल. दॅट हेल्प्स इन कॅप्चरिंग सनलाइट इफिशियंटली. तर क्लोरोफिलचा रोल काय आहे, तो हेल्प करतो सनलाइट कॅप्चर करायला.
Let us find out the role chlorophyll plays in the preparation of food in the form of starch in plants. त्यासाठी तुम्हाला पुढे एक ऍक्टिव्हिटी दिलेली. आता प्लांट मध्ये फूड जे आहे ते कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं, स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. आणि त्याच्यासाठी कशाची गरज आहे, सनलाईटची गरज आहे. तर क्लोरोफिलचा रोल याच्यामध्ये फूडच्या याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. तर त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी आहे. कीप अ लीफ इन बॉइलिंग वॉटर फॉर 5 मिनिट्स टू सॉफ्टन इट. तर काय करायचं, एक लीफ घ्यायचंय आणि ते बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवायचंय. आता तुम्हाला माहित असेल हा स्पिरिट लॅम्प आहे, स्टँड, पुन्हा हे टेस्ट ट्यूब, हा बीकर आहे. एक लीफ घ्यायचं आणि ते काय करायचं, बॉइलिंग वॉटर मध्ये ठेवायचंय थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. डीप दिस लीफ इन अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग अल्कोहोल. आता ही जी टेस्ट ट्यूब आहे तर ह्याच्यामध्ये काय आहे, अल्कोहोल आहे. नंतर हे काय करायचंय, लीफ त्या ह्याच्यामध्ये ठेवायचंय टेस्ट ट्यूब मध्ये. प्लेस द टेस्ट ट्यूब इन अ बीकर कंटेनिंग बॉइलिंग वॉटर. वेट अंटिल द लीफ बिकम्स कलरलेस. आणि या बीकर मध्ये हे टेस्ट ट्यूब ठेवल्यानंतर याला काय करायचंय, खालून आपण हीट देणार. हीट दिल्यानंतर या लीफचा जो कलर आहे तो ग्रीन कलर आहे. ते कलरलेस होईपर्यंत काय करायचंय, त्याला या वॉटरला बॉईल करायचंय. Take out the leaf and place it on a plate. Now put a few drops of diluted iodine solution with the help of a dropper on the decolorized leaf. Wait for a few minutes and observe. If the color of the leaf changes to blue-black, it indicates that presence of a starch. आता इथं बघा, इथं बॉईल केलं लीफ कलरलेस झालं की काय काय करायचं, या डिश मध्ये घ्यायचं, पेट्री डिश मध्ये घेतल्यानंतर इथं दिलंय बघा आयोडीन सोल्युशन. त्याच्या हे आयोडीन सोल्युशन याला ड्रॉपर म्हणायचं. या ड्रॉपरने काय करायचं, त्या लीफ वरती टाकायचं आणि मग त्याचा जो कलर आहे तो कलर कसा झालाय, ब्ल्यू ब्लॅक कलर झालेला आहे. म्हणजे इथं काय झालं, आपण हे आयोडीन टाकलं याच्यावर, त्यामुळे रिएक्शन झाली, ब्ल्यू ब्लॅकिश कलर तिथं तयार झाला. तर तुम्हाला इथे एक नोट दिले. डिड यू वंडर वाय वी डिकलराइज द लीफ इन द बिगिनिंग ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. या ऍक्टिव्हिटीच्या सुरुवातीला आपण लीफला डिकलराइज का केलं. डिकलरायझेशन ऑफ अ लीफ एनेबल्स यूज टू इझिली ऑब्झर्व कलर चेंज अँड thus द प्रेझेन्स ऑफ स्टार्च. तर काय लक्षात येईल की जर कलर, लीफचा कलर जर ग्रीन असता तर त्याच्यानंतर जो ब्ल्यू ब्लॅक कलर झाला तो आपल्याला इझिली आयडेंटिफाय झाला नसता. त्यामुळे आपण लीफला काय केलं, डिकलराइज केलं. त्यामुळे आपल्याला आयोडीन ज्यावेळी आपण लीफ वरती सोडलं त्यावेळी ब्ल्यू ब्लॅक झालेला जो कलर आहे तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकलो. त्यामुळे आपण काय केलं, लीफला सुरुवातीला डिकलराइज केलं. Activity 10.1 We have learned that water and sunlight are essential for plant growth. आपण एकदम स्टार्टिंगला जी ऍक्टिव्हिटी बघितली त्याच्यामध्ये काय शिकलो आपण, तर वॉटर आणि सनलाइट गरजेचे आहेत, इसेन्शियल आहेत प्लांट ग्रोथ साठी. इन ऍक्टिव्हिटी 10.2 we have discovered the green leaves stores starch as a food. या एक्सपेरिमेंट मधून आपल्या काय लक्षात आलं की जे ग्रीन लिव्ज आहेत त्यांच्यामध्ये फूड जे आहे ते स्टार्चच्या फॉर्म मध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. Bhaskar loves gardening during his free time. Being a curious student, he often looks around his garden and wonders how plants produce food. आता भास्कर जो आहे त्याला फ्री टाइम मध्ये गार्डनिंग करायला आवडतं. मग तो क्युरियस होता की प्लांट फूड कसे प्रोड्यूस करत असते. From his experience, Bhaskar knows that water and sunlight are essential for plant growth. आता आपण शिकलोच की वॉटर आणि सनलाइट हे प्लांट ग्रोथ साठी इसेन्शियल आहे. But he wonders if sunlight contributes to the production of food in the form of starch in plants. पण त्याच्या काय लक्षात आलं की सनलाइटचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे की फूड तयार करण्यासाठी. जे स्टार्च आहे ते तयार करण्यासाठी प्लांट मध्ये सनलाइट कडून पण कॉन्ट्रीब्युशन होतं किंवा सनलाइटचा पण एक रोल आहे. How does sunlight contribute in the production of starch in plants? मग सनलाइट कशा पद्धतीनं कॉन्ट्रीब्युट करत असेल किंवा कशा पद्धतीनं रोल प्ले करत असेल. Let us check. Bhaskar took a leaf having both green and non-green patches from each of two similar potted plants. तर भास्करने काय केले की लीफ घेतले की एक ग्रीन, त्या लीफवर ग्रीन आणि नॉन ग्रीन पॅचेस पाहिजे. म्हणजे एखादं लीफ आहे आणि ह्या लीफ मध्ये त्याचा थोडासा भाग हा ग्रीन आहे आणि थोडासा भाग काय नॉन ग्रीन आहे, अशा पद्धतीनं.
One kept in sunlight and the other kept in dark for 36 hours. आता काय केलं, 2 potted plants घेतले आणि एक जो आहे प्लांट तो सनलाइट मध्ये ठेवला आणि दुसरा आहे तो डार्क मध्ये ठेवला. डार्क म्हणजे विदाउट सनलाइट. किती वेळासाठी? 36 hours. He wanted to compare the leaves before and after the starch test. म्हणजे हे 36 hours कंप्लीट झाल्यानंतर काय करायचंय, स्टार्चची टेस्ट घ्यायची. म्हणजे त्याच्यामध्ये जर लीव्ह मध्ये जर स्टार्च प्रेझेंट असेल तर म्हणजे काय, सनलाइटचा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. आणि जर स्टार्च प्रेझेंट नसेल तर सनलाइटचा रोल नाही. कारण काय केलंय आपण, एक जे प्लांट आहे ते सनलाइट मध्ये ठेवले आणि दुसरं प्लांट जे आहे ते कशामध्ये ठेवलंय, डार्क मध्ये ठेवले. He made a sketch of the leaves to record the location of the green and non-green patches on them with the help of a tracing paper. After that, म्हणजे त्याने ट्रेसिंग पेपरचा वापर करून काय केलं, लोकेशन ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस म्हणजे हे करून घेतलं, स्केच केलं. After that, he performed an iodine test as shown in activity 2.10. आता iodine टेस्ट आपण आताच्याच ऍक्टिव्हिटी मध्ये बघितली होती की पेट्री डिश मध्ये आपण ते लीव्स घेतला आणि त्याच्यावरती ड्रॉपरने आयोडीन टाकलं. मग आयोडीन आणि स्टारचे रिएक्शन झाल्यानंतर ब्लूइश ब्लॅक म्हणजे असा जो कलर आहे तो कलर आला. तीच टेस्ट जी आहे आयोडीनची ती टेस्ट घेतली गेली ऑन द लीव्स, म्हणजे लीव्स वर ते आयोडीन ड्रॉप केलं. भास्कर रेकॉर्डेड हिज ऑब्झर्वेशन इन टेबल 10.2. आता एक्सपेरिमेंट केल्यानंतर ऑब्झर्वेशन मध्ये काय आलं, प्रेझेन्स ऑफ स्टार्च इन ग्रीन अँड नॉन ग्रीन पार्ट्स ऑफ द लीव्स ऑफ प्लांट्स. आता प्लांटचे जे 2 लीव्स घेतला होता त्या लीव्स मध्ये ग्रीन आणि नॉन ग्रीन पार्ट होता. तर सुरुवातीला जे पहिला जो आहे प्लांट केप्ट इन सनलाइट, जे प्लांट आपण सनलाइट मध्ये ठेवलं होतं. सेकंड आहे ते प्लांट केप्ट इन डार्क. देन इनिशियल कलर्स बिफोर आयोडीन टेस्ट. आयोडीनची टेस्ट घेण्याआधी जो कलर होता तो कसा होता, ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन द लीफ. आता या लीफ मध्ये ग्रीन आणि इथं नॉन ग्रीन म्हणजे कलरलेस पॅचेस दिसतात. आणि फायनल कलरला, ज्यावेळी फायनल कलर आफ्टर आयोडीन टेस्ट, ज्यावेळी आपण याच्या लीफ वरती ज्यावेळी आयोडीन ड्रॉप केलं त्यावेळी ग्रीन पॅचेस ऑफ लीफ टर्नड ब्ल्यू ब्लॅक. हा जो कलर आहे तो कसला झालाय, ब्ल्यू ब्लॅक. तो का झाला, कारण ह्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, स्टार्च प्रेझेंट आहे. हे सनलाइट मध्ये होता प्लांट, ह्याच्यामध्ये स्टार्च प्रेझेंट आहे. आता जे डार्क मध्ये ठेवलेलं प्लांट होतं ते सुरुवातीला त्याचं लीफ घेतलेलं ते सेम होतं, ग्रीन अँड नॉन ग्रीन पॅचेस ऑन लीफ होते. पण ज्यावेळी आपण टेस्ट घेतली त्यावेळी त्याच्या कलर मध्ये चेंज झालेला नाही. म्हणजे हा ब्ल्यू ब्लॅक कलर आलेला नाही, म्हणजे स्टार्च काय आहे, अब्सेंट आहे. कारण की इथं काय मिळालं नाही, याला सनलाइट मिळाली नाही. सनलाइट मिळाली नसल्यामुळे काय झालं नाही, फूड तयार झालेलं नाहीये, स्टार्च तयार झालेलं नाही. म्हणजेच काय, सनलाइट जी आहे ती काय करते, इम्पॉर्टंट रोल प्ले करते. Bhaskar recorded a blue-black color indicating the presence of starch on the green patches of the leaf obtained from the plant placed in sunlight. सनलाइट मध्ये जे प्लांट ठेवलं होतं त्या प्लांटच्या लीफ वरती ज्यावेळी आयोडीनची टेस्ट घेतली गेली त्यावेळी त्याच्यामध्ये काय मिळालं, स्टार्च मिळालं. Bhaskar also recorded that the leaf obtained from the plant kept in the dark does not show a blue-black color. आणि जे प्लांट डार्क मध्ये ठेवलं होतं त्याच्यामध्ये ब्ल्यू ब्लॅक कलर शो झाला नाही. इवन ऑन ग्रीन पॅचेस इंडिकेटिंग दॅट नो स्टार्च. आणि त्याच्यावरचे जे ग्रीन पॅचेस होते आधीचे त्याच्यामध्ये सुद्धा स्टार्च अब्सेंट होतं किंवा त्याच्यामध्ये स्टार्च सुद्धा प्रोड्यूस झालेलं नाही. नॉन ग्रीन पॅचेस ऑफ द लीफ ऑब्टेन्ड फ्रॉम द प्लांट प्लेस्ड इन सनलाइट डू नॉट टर्न ब्ल्यू ब्लॅक. Does it indicate that there is no chlorophyll present in those patches? मग त्याच्यामध्ये क्लोरोफिल नव्हतं का? The non-green patches may not have sufficient chlorophyll. तर त्याच्यामध्ये sufficient chlorophyll नव्हते. To prepare enough starch to be detected using the iodine test. म्हणजे आयोडीन टेस्ट मध्ये डिटेक्ट होण्यासाठी जेवढा स्टार्च पाहिजे होता तेवढा प्रोड्यूस करण्यासाठी त्याच्यामध्ये सफिशियंट क्लोरोफिल नव्हते. Then, fascinating facts. Some plants' leaves appear red, violet, or brown because they contain more of these colored pigments than the green colored chlorophyll.
बरेच प्लांट आहेत ते रेड, व्हायोलेट, ब्राऊन कलरचे असतात, कारण की त्याच्यामध्ये ग्रीन कलर पेक्षा हे जे बाकीचे कलर्स आहेत ते कलर्ड पिगमेंट जे आहेत ते जास्त असतात. दिस हाइड्स द ग्रीन कलर, आणि ते काय करतात, ग्रीन कलरला हाईड करतात. सम ऑफ these पिगमेंट्स ऑल्सो हेल्प इन फोटोसिंथेसिस. त्यातले बरेच पिगमेंट असे आहेत की ते काय करतात, फोटोसिंथेसिस मध्ये हेल्प करतात. You can use an iodine tester to check for the presence of starch in these leaves. तुम्ही आयोडीनची टेस्ट घेऊन चेक करू शकता, इंडिकेटिंग दॅट फोटोसिंथेसिस हॅज इंडीड टेकन प्लेस, की त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस झालेले आहे की नाही. What do we infer from the observations listed in table 2.2? As we know, leaves are mostly green because of the presence of chlorophyll. आपल्याला लक्षात आलं, लीव्स कसे असतात, मोस्टली ग्रीन असतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल प्रेझेंट आहे. ड्यू टू क्लोरोफिल लीव्सचा कलर कसा आहे, ग्रीन. We have also seen that starch is produced where green patches of the leaf are present. आता स्टार्च कुठं प्रोड्यूस झालं होतं, की ज्या ठिकाणी ग्रीन पॅचेस आहेत लीफ वरती त्या ठिकाणी स्टार्च प्रोड्यूस झालेलं होतं. We can infer that chlorophyll helps in preparing starch in the presence of sunlight. मग याच्यावरून काय लक्षात आलं, की क्लोरोफिल सुद्धा हेल्प करतं सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये स्टार्च प्रिपेअर करण्यासाठी. In fact, it is essential for the preparation of starch. म्हणजेच काय, क्लोरोफिल हे इसेन्शियल आहे for the preparation of starch. Hence, the leaves are also called food factories of plants. आणि त्यामुळेच काय म्हणलं जातं लीव्सला, फूड फॅक्टरी. Food factory of plants. What else is essential for the preparation of food in plants? Let us find out. तर आतापर्यंत आपण ज्या ज्या ऍक्टिव्हिटी पाहिल्या त्याच्यामध्ये आपण काय बघितलं सुरुवातीला, की सनलाइट पाहिजे, वॉटर पाहिजे, देन क्लोरोफिल. तर अजून काय असं आहे का की जे इसेन्शियल आहे फूड प्रिपरेशन साठी. तर नेक्स्ट कंपोनंट कुठला आहे, रोल ऑफ एअर इन द प्रिपरेशन ऑफ फूड. तर एअरचा रोल काय आहे फूड प्रिपेअर होताना. While reading contributions of scientists in plant nutrition, my sister told me that air plays a role in the process of food preparation in plants. तर एअर पण एक रोल प्ले करते फूड प्रिपरेशन साठी. Which gas from the air is essential in the process of food preparation in plants? आता एअर मध्ये बऱ्याच प्रकारचे गॅस असतात, मग त्यापैकी कोणता गॅस असा आहे की जो इसेन्शियल आहे फूड प्रिपरेशन साठी. तर इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला. टेक अ पॉटेड ग्रीन प्लांट अँड कीप इट इन द डार्क फॉर 2 to 3 days to allow it to discharge. काय करायचंय, प्लांट घ्यायचंय एक आणि ते 2 to 3 days साठी काय करायचंय, डार्क मध्ये ठेवायचंय, कारण की त्याच्यामध्ये जे स्टार्च तयार झालेलं असेल तर ते स्टार्च पूर्णपणे संपण्यासाठी ते काय करायचं, 2 ते 3 दिवस ह्याच्यामध्ये ठेवायचं, डार्क मध्ये ठेवायचं. दॅट इज लूज एनी स्टोर्ड स्टार्च. त्याच्यामध्ये जेवढा पण काही स्टार्च स्टोअर करून ठेवला असेल तो लूज होऊन जाईल. देन लुक एट वन लीफ ऑफ दिस प्लांट फॉर दिस एक्सपेरिमेंट. आणि त्याच्यामधलं मग एक लीफ काय करायचंय, प्लांटचा एक लीफ एक्सपेरिमेंट साठी घ्यायचंय. टेक अ वाईड माउथड बॉटल अँड पोर सम कॉस्टिक सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड इनटू इट. कॉस्टिक सोडा ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द एअर. आता कॉस्टिक सोड्याचा रोल काय आहे की तो एअर मधला कार्बन डायऑक्साइड पूर्णपणे ऍब्सॉर्ब करतो. मग ही जी बॉटल आहे ह्या बॉटलमध्ये काय आहे, सोडियम हायड्रॉक्साइड आहे, सोडियम हायड्रॉक्साइडचं सोल्युशन घेतलेलं आहे. आणि हे जे प्लांट आहे जे आपण 2 ते 3 दिवसासाठी डार्क मध्ये ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता डिस्टार्च्ड प्लांट झालेला आहे, म्हणजे स्टार्च त्याच्यामध्ये नाही. आता याच्यामधलं एक जे लीफ आहे ह्या बॉटल मध्ये ठेवायचंय, हाफ लीफ, हाफ पोर्शन लीफचा बाहेर राहिला पाहिजे आणि हाफ पोर्शन ह्या बॉटल मध्ये गेला पाहिजे. इन्सर्ट अ हाफ ऑफ द डिस्टार्चेड लीफ इनटू द बॉटल थ्रू अ स्प्लिट कॉर्क, लिव्हिंग द अदर हाफ ऑफ द लीफ आउटसाइड. हा पोर्शन आहे तो बाहेरच्या साईडला राहायला पाहिजे. अँड प्लेस द बॉटल ॲज शोन इन फिगर. अशा पद्धतीने ही बॉटल ठेवायची. लिपचा हा जो पोर्शन आहे तो बॉटलच्या आतमध्ये पाहिजे, हा पोर्शन आउटसाइडला पाहिजे. आणि याच्यामध्ये काय, सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन. आणि सोडियम हायड्रॉक्साइडचा रोल काय, इट ऍब्सॉर्ब्स कार्बन डायऑक्साइड इन द एअर. एअर मधला कार्बन डायऑक्साइड तो ऍब्सॉर्ब करतो. त्याच्यानंतर काय करायचं, ते लिप बाहेर घ्यायचं आणि त्याच्यावरती काय करायचे, आयोडीनची टेस्ट घ्यायची.
आयोडीनची टेस्ट घेतल्यानंतर लिपचा जो आउटसाइडचा भाग होता त्याच्यावर आपल्याला काय ब्लॅक ब्लूइश कलर दिसणार आहे आणि बाकीच्या पार्ट मध्ये चेंजेस झालेले नाहीत. Place the setup in sunlight for a few hours. Observe the record, the availability of water, sunlight, chlorophyll, and the carbon dioxide. Remove the leaf and test it for starch using the iodine tester and then record your observations. आता ही जी ऍक्टिव्हिटी आपण घेतली या ऍक्टिव्हिटी मध्ये काय झाले, आपण ज्या बॉटल मध्ये काय घेतलं होतं, कॉस्टिक सोडा घेतला होता म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड याच्यामध्ये होतं. तर ह्याचा रोल काय आहे की यानं काय केलंय, ऍब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड. एअर मधला जेवढा कार्बन डायऑक्साईड आहे तो ऍब्सॉर्ब केलेला आहे. म्हणजे आपल्या काय लक्षात येणार की आता इथं लीफला काय कार्बन डायऑक्साईड मिळालेलं नाही. मग जर कार्बन डायऑक्साईड मिळालेला नसेल तर लीफ मध्ये फूड फॉर्मेशन झालेलं आहे का, स्टार्च फॉर्मेशन झालेलं आहे का. तर त्यासाठी आपण आयोडीनची टेस्ट घेतली. तर आयोडीनच्या टेस्ट मध्ये आपल्याला काय बघायला मिळालं, तर नाही, या ठिकाणी कोणताही कलर आलेला नाही. ब्लॅक ब्लूइश कलर आलेला नाही, म्हणजे फूड फॉर्मेशन झालेलं नाही. पण या लिपचा जो अर्धा भाग होता, हा पोर्शन, तो एअर मध्ये होता, हा साईडचा. आणि इथल्या बाजूला इथं काय होता, कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट होता. तर इथं काय तयार झालेलं आहे, स्टार्च तयार झालेला आहे. म्हणजेच काय, कार्बन डायऑक्साईड सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता इथं चार्ट दिलाय, त्याला वॉटर दिले, सनलाइट आहे, क्लोरोफिल आहे आणि कार्बन डायऑक्साईड. इथं काय कार्बन डायऑक्साईड नाही मिळाला. इथं लिहिले पार्ट ऑफ द लीफ इनसाइड द बॉटल. बॉटलच्या इनसाइड मधला जो पार्ट होता तिथं कार्बन डायऑक्साईड मिळाला का, नाही, कारण तिथं कार्बन डायऑक्साईड काय झालं, ऍब्सॉर्ब झालाय. मग त्या ठिकाणी आपण जर स्टारची टेस्ट घेतली, आयोडीनची टेस्ट घेतली, तर आपल्याला स्टार्च मिळालं नाही, नो. आता इथं वॉटर दिले, जो आउटसाइडचा पार्ट होता, सनलाइट आहे, क्लोरोफिल आहे आणि आउटसाइडला काय होतं, एअर मध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट होता. मग आयोडीनची जर टेस्ट घेतली तर इथं क्लोरोफिल स्टार्च प्रेझेंट आहे. आयोडीनच्या टेस्ट मध्ये कलर जो आहे तो ब्लॅक ब्लूइश कलर आलेला आहे, त्यामुळं इथं स्टार्च प्रेझेंट आहे. तर म्हणजेच काय, फूड प्रिपरेशन साठी कशाची गरज आहे, कार्बन डायऑक्साईडची पण गरज आहे. We noticed that part of the leaf that was outside the bottle turned blue-black. जो लिपचा आउटसाइडचा पार्ट होता तो ब्ल्यू ब्लॅक मध्ये टर्न झाला, इंडिकेटिंग द प्रेझेन्स ऑफ स्टार्च. ते काय इंडिकेट करतं की स्टार्च प्रेझेंट आहे. However, the part of leaf inside the bottle does not turn blue-black in color, indicating that food is not made in that part of the leaf. This is because the caustic soda solution inside the flask absorbs the carbon dioxide present in the air. तर बॉटलमध्ये जो कॉस्टिक सोडा होता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड पूर्णपणे एअर मधला ऍब्सॉर्ब केलेला आहे. What does the experiment show? This experiment shows that the carbon dioxide present in the air is essential for plants to prepare starch. स्टार्च प्रिपेअर करण्यासाठी एअर मध्ये जो कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो तो इसेन्शियल आहे. Based on activities 10.3 and 10.4, what do you conclude? Which part of the plant is involved in the synthesis of starch? Based on our learning so far, we have found that sunlight, water, chlorophyll, and carbon dioxide are essential for the synthesis of food in plant. Plant मध्ये food synthesize होण्यासाठी sunlight, water, chlorophyll, and carbon dioxide हे सगळे factors essential आहेत. This process by which plants prepare food in the presence of sunlight and chlorophyll is called the photosynthesis. प्लांट्स जे आहे ते फूड प्रिपेअर करतात इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. त्या प्रोसेसला काय म्हणायचंय, फोटोसिंथेसिस. A leaf is the primary site of photosynthesis. Do other green parts of the plant also perform photosynthesis? प्लॅन्टचे बाकीचे जे ग्रीन प्लांट पार्ट आहेत ते सुद्धा फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात का, तर येस, अदर पार्ट्स ऑफ द प्लांट्स विच हॅव क्लोरोफिल also perform photosynthesis. बाकीचे जे ग्रीन पार्ट आहेत त्याच्यामध्ये सुद्धा क्लोरोफिल प्रेझेंट असतो, त्यामुळे ते पार्ट सुद्धा फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. So far we have learned that plants take in carbon dioxide from the air and water. तर प्लांट काय करतात, एअर मधून कार्बन डायऑक्साईड घेतात
आणि water and use sunlight to prepare their food by the process of photosynthesis. आणि सनलाईटचा पण यूज करतात थ्रू फोटोसिंथेसिस, म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मधून ते काय करतात, फूड तयार करतात. But have you ever thought about what more happens during this process? म्हणजे या प्रोसेस मध्ये अजून काय होत असेल? Do plants only take in substances from their surroundings or do they also release something? प्लांट फक्त त्यांच्या सराउंडिंग मधून सबस्टन्स घेतातच का, तर काही रिलीज पण करतात, म्हणजे जसं की हवेतून काय घेतलं, कार्बन डायऑक्साईड घेतला. लेट अस एक्सप्लोअर दिस थ्रू अन एक्सपेरिमेंट परफॉर्मड बाय बारका दिदी. तर फोटोसिंथेसिससाठी प्लांटला कशाची गरज आहे, सनलाईटची गरज आहे, क्लोरोफिलची गरज आहे, वॉटरची गरज आहे अँड कार्बन डायऑक्साईड. तर हे प्लांट हे सगळे सबस्टन्स घेतो. तर प्लांट रिलीज काही करतं का, तर करत असेल तर काय करत असेल, तर त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे सेटअप ए placed in sunlight and setup B placed in the dark. What difference do you observe in the two setups? दोन सेटअप्स घ्यायचे आहेत, ए अँड बी प्लांट. एक बिकर घ्यायचंय, त्याच्यामध्ये खाली हे वॉटर प्लांट घ्यायचंय दोन्ही मध्ये, आणि एक कोनिकल फ्लास्क किंवा फनेल जे आहे त्याच्यामध्ये प्लांट ठेवायचा आहे, आणि त्या फनेलच्या वरती इथं काय टेस्ट ट्यूब आहे जी इन्व्हर्टेड, म्हणजे ही जी टेस्ट ट्यूब असे ती अशी उलटी इन्व्हर्टेड करून इथं ठेवलेली आहे. Do you observe air bubbles emerging in the inverted test tube in setup A? आता setup A जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं एअर बबल दिसतात का, तर येस. The gas produced in this setup caused bubbles to emerge and get accumulated in the inverted test tube. Which gas is this? आता हा जो गॅस आहे तो गॅस या टेस्ट ट्यूब मध्ये काय झाला, स्टोअर झाला. तर हा गॅस कोणता आहे, आणि इकडे जो बी मध्ये ठेवलेला आहे आपण ह्याच्यामध्ये डार्क मध्ये, तर या टेस्ट ट्यूब मध्ये कुठल्याही प्रकारचा गॅस दिसत नाही. Oh yes, I remember in our science lab, I have seen a similar setup placed under the sunlight near a window. When sufficient gas was accumulated in the inverted test tube, Barka Didi placed her thumb on the mouth of the test tube while taking the test tube off the setup. म्हणजे सेटअप वरती इन्व्हर्टेड अशी टेस्ट ट्यूब ठेवलेली, ती काढून घेताना या ठिकाणी काय करायचंय, थंब लावायचा आणि ती टेस्ट ट्यूब काढून घ्यायची. She then quickly inverted a lit matchstick into the test tube and the matchstick produced an intense flame. आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, मॅचस्टिकचा यूज करायचा आहे. आपल्या काय लक्षात येणार की तिथं आपल्याला फ्लेम दिसणार. She inferred that the gas in the test tube is rich in oxygen. मग आता काय झालं, त्याच्यामध्ये तिथं फ्लेम दिसल्यामुळे आपल्या काय लक्षात आलं की त्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे, कारण की ऑक्सिजन हेल्प करतो. It indicates that oxygen is released during the process of photosynthesis. मग photosynthesis मध्ये काय झालं, ऑक्सिजन रिलीज झाला. It also indicates that photosynthesis occurs in the presence of sunlight. Based on Barka Didi's experiment, we can conclude that oxygen is released during photosynthesis. तर या एक्सपेरिमेंट वरून आपल्या काय लक्षात आलं की फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत असताना काय रिलीज होतो, ऑक्सिजन रिलीज होतो. फोटोसिंथेसिस इन अ नटशेल. आता इथं तुम्हाला डायग्राम दिली, एक प्लांट आहे, इथून काय मिळतंय, वॉटर अँड मिनरल्स सॉइल मधून रूट थ्रू. देन हा काय, एअर मधला कार्बन डाय ऑक्साईड, आणि लिव्ज मध्ये सॉरी हे काय, कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज जे फूड मटेरियल आहे. आणि सनलाईट पासून काय मिळते, लाईट एनर्जी. लिव्ज मध्ये काय प्रेझेंट आहे, क्लोरोफिल पिगमेंट, आणि कार्बन डायऑक्साईड एअर मधून प्लांटला मिळतो. We know that water, sunlight, carbon dioxide from the air, and chlorophyll are necessary to carry out the process of photosynthesis. Photosynthesis साठी water, sunlight, carbon dioxide आणि chlorophyll काय essential substance आहेत किंवा पार्ट आहेत. That produces carbohydrate. तर ते काय प्रोड्यूस करतात, कार्बोहायड्रेट. During photosynthesis, food is actually produced in the form of glucose. आता फोटोसिंथेसिस मध्ये फूड जे प्रिपेअर होतं, प्रोड्यूस होतं, ते कशाच्या फॉर्म मध्ये होतं, ग्लुकोज. अ सिंपल कार्बोहायड्रेट. ग्लुकोज काय आहे, हा एक टाईप आहे कार्बोहायड्रेटचा. दिस ग्लुकोज नॉट ओनली सर्व्स ॲज अन इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी. ग्लुकोज काय, इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी, बट ऑल्सो लेटर गेट्स कन्व्हर्टेड इन टू स्टार्च फॉर स्टोरेज. आणि हा जो ग्लुकोज आहे तो परत
नंतर कशामध्ये कन्वर्ट होतो, स्टार्च मध्ये कन्वर्ट होतो आणि तो स्टोअर करून ठेवला जातो. द वर्ड इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस इज गिवन बिलो. आता जर इक्वेशन मध्ये लिहायचं झालं तर आपण कसं लिहू की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर प्लांटला मिळालं, देन सनलाईट आणि क्लोरोफिलचा यूज केला आणि काय तयार झालं, ग्लुकोज तयार झालं आणि ऑक्सिजन काय झाला त्याच्यामधून रिलीज झाला. No, a scientist. Many scientists across the world contributed to develop an understanding of photosynthesis. वर्ल्डमध्ये बरेच सायंटिस्ट असे आहेत की ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे फोटोसिंथेसिसची प्रोसेस कशा पद्धतीने होते. इन इंडियामध्ये रुस्तम होर्मुसजी दास्तूर हे जे सायंटिस्ट आहेत यांनी स्टडी केला होता फोटोसिंथेसिसचा. He was a plant scientist and served as a head of the botany department at the Royal Institute of Science, Bombay. Now the Institute of Science, Mumbai. आता त्या डिपार्टमेंटचं नाव काय, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मुंबई. From 1921 to 1935. He studied effects of the amount of water and temperature on photosynthesis. तर त्यांनी काय स्टडी केला होता, जो वॉटर आणि टेम्परेचरचा इफेक्ट फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये काय होतं ते. ही एक्सप्लेनड दॅट इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. त्यांनी वॉटरचे इम्पॉर्टन्स एक्सप्लेन केले होते, टेम्परेचर अँड द कलर ऑफ लाईट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे वॉटर, टेम्परेचर आणि लाईट तर फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये यांचा रोल काय आहे किंवा इम्पॉर्टन्स काय आहे हे त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे त्यांच्या स्टडीमधून. नेक्स्ट, हाऊ डू लीव्स एक्सचेंज गॅसेस ड्युरिंग फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस मध्ये आपण काय शिकलो, लीव्स जे आहेत ते काय करतात, लीव्स मध्ये फोटोसिंथेसिस होतं. तर कार्बन डायऑक्साईड काय केला जातो, घेतला जातो आणि काय रिलीज केला जातो, ऑक्सिजन रिलीज केला जातो. तर हे कार्बन डायऑक्साईड घेणे आणि ऑक्सिजन बाहेर सोडणे, तर ही प्रोसेस कशी होत असेल. We know that photosynthesis requires carbon dioxide and oxygen is released in the process. कार्बन डायऑक्साईड घेतला जातो आणि ऑक्सिजन रिलीज केला जातो. Which part of the plant help in the exchange of carbon dioxide oxygen? म्हणजे प्लांटचा कोणता पार्ट यूज केला जातो कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन एक्सचेंज करण्यासाठी. Let us conduct an activity to understand where the exchange of gases takes place. आता हे जे गॅसेस एक्सचेंज केले जातात ते कुठे एक्सचेंज केले जातात त्याची ऍक्टिव्हिटी दिलेली. Collect a leaf from plants such as मनी प्लांट, ओनियन, हिबिस्कस. मनी प्लांट, ओनियन, हिबिस्कस तुम्ही एक लीफ घेऊ शकता. पुट इट इन अ बिकर फिल्ड विथ वॉटर. एक बिकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये वॉटर पाहिजे, त्याच्यामध्ये ठेवायचं. केअरफुली पील अ थिन लेअर फ्रॉम द लोअर सरफेस ऑफ द लीफ. Place the peel in watch glass with water. Now take a microscope slide and carefully put drop of water on it. Using forceps, transfer the peel of the leaf from watch glass to the slide with the help of forceps. Put a drop of ink on the leaf peel with the help of dropper. Cover the peel with the cover slip and observe it under a microscope. तर हा एक्सपेरिमेंट आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, जो प्लांट घ्यायचंय कोणतं पण, मनी प्लांट असेल ग्रीन, तर त्या प्लांटचं लीफ घ्यायचंय. त्यामुळे एक बिकर घ्यायचा, बिकर मध्ये वॉटर घ्यायचं आणि ते लीफ त्या बिकर मध्ये ठेवायचंय. देन काय करायचंय, एक लीफ पील घ्यायचंय, छोटासा पार्ट लीफचा, आणि तो कशामध्ये ठेवायचा आहे, वॉच ग्लास मध्ये ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे काय आहे, मायक्रोस्कोप स्लाइड किंवा एक स्लाइड असते जी मायक्रोस्कोप साठी यूज केली जाते. ती स्लाइड घ्यायची, त्या स्लाइड वर काय करायचंय, एक ड्रॉप घ्यायचंय वॉटरचा. त्याच्यानंतर ते लीफ पील जे आहे ते त्या स्लाइड वर ट्रान्सफर करायचंय. याला काय म्हणायचंय, फोर्सेप. फोर्सेपनं ते लीफ पील ट्रान्सफर करायचं आणि त्याच्यावर काय घ्यायची, थोडीशी इंक घ्यायची आणि ही जी कव्हर स्लिप आहे, कव्हर स्लिप म्हणजे ती पण एक ग्लासची स्लाइडच असते पण एकदम थिन असते, ती त्याच्यावरती ठेवायची. आणि देन मायक्रोस्कोप मध्ये काय करायचंय, आपण या ठिकाणी स्लाइड ठेवायची आणि ऑब्झर्व करायचंय. तर तुम्हाला या पद्धतीने दिसणार आहे त्याच्यामध्ये पार्ट, आणि हा जो पार्ट आहे तो काय आहे, स्टोमॅटा. What do you observe? Do you notice tiny pores on the peel as shown in figure? These pores are called stomata. Stomata present on the surface of leaves help in the exchange of gases.
आता त्याच्यामध्ये आपल्याला स्टोमॅटा दिसला आणि तो कुठे आहे? लीव्हच्या सरफेस वरती आहे. मला बुक मध्ये पण इथं डायग्राम मध्ये दाखवलंय की हा स्टोमॅटा दिसतोय तो. हे जे स्टोमॅटाचं पोर आहे इथून काय होतं? गॅसेस एक्सचेंज केले जातात. कार्बन डायऑक्साईड जो आहे आत घेतला जातो आणि ऑक्सिजन जो आहे तो रिलीज केला जातो. तर आतापर्यंत आपण काय लर्न केलं की प्लांटला ग्रो होण्यासाठी कशाची गरज आहे? फूडची गरज आहे. तर ते फूड प्लांट काय करते? प्रोड्यूस करते. तर कसं प्रोड्यूस करते? त्या प्रोसेसला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस. की त्या प्रोसेस मधून प्लांट फूड प्रोड्यूस करते. आणि फोटोसिंथेसिस साठी कशाची गरज आहे? सनलाईटची गरज आहे, कार्बन डायऑक्साईडची गरज आहे, वॉटरची गरज आहे आणि क्लोरोफिलची गरज आहे. आणि त्याच पद्धतीने जे गॅसेस असतात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड घेतला जातो, O2 आहे तो रिलीज केला जातो म्हणजे ऑक्सिजन. आणि हे गॅसेस जे एक्सचेंज होतात ते कशामधून एक्सचेंज होतात? स्टोमॅटामधून एक्सचेंज होतात. तर नेक्स्ट पार्ट कोणता आहे? ट्रान्सपोर्ट इन प्लांट्स. प्लांट मध्ये काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट केलं जातं. रूट मधून जे वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं ते प्लांटच्या वरच्या पार्टला प्रोव्हाइड केलं जातं, ट्रान्सपोर्ट केलं जातं. तर ते कशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट केलं जातं? ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. आता वॉटर आणि मिनरल्स कसे ट्रान्सपोर्ट होतात? ऑल लिव्हिंग बीइंग्स नीड वॉटर टू ग्रो. प्रत्येक लिव्हिंग बीइंग्सला ग्रो होण्यासाठी कशाची गरज आहे? वॉटरची. प्लांट्स यूज वॉटर इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये प्लांट वॉटरचा यूज करतात. वॉटर अलॉंग विथ मिनरल्स प्रेझेंट इन द सॉइल इज टेकन अप बाय द रूट्स ऑफ अ प्लांट. वॉटर सोबतच काय? मिनरल्स पण ट्रान्सपोर्ट केलं जातं की जे प्लांटच्या रूट मधून ऍब्सॉर्ब केलं जातं. मिनरल्स आर इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. मिनरल्स हा सुद्धा एक इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स आहे प्लांटच्या ग्रोथसाठी. हाऊ डू वॉटर अँड मिनरल्स टेकन अप बाय द रूट्स मूव्ह टू ऑल पार्ट्स ऑफ द प्लांट. वॉटर आणि मिनरल्स जे रूट कडून ऍब्सॉर्ब केले गेलेले आहेत ते प्लांटच्या सर्व पार्टला कसे मूव्ह केले जातात? We can study water transport in plants by carrying out an activity. For this activity, we require 2 glass tumblers, some water, red ink, and twigs of 2 similar tender plants, preferably with white colored flowers. तर या ठिकाणी एक ऍक्टिव्हिटी करायची त्याच्यासाठी काय पाहिजे? 2 ग्लास टम्बलर्स पाहिजेत आणि रेड इंक पाहिजे, वॉटर आणि काय घ्यायचे? 2 स्मॉल टेंडर प्लांट्स घ्यायचे. शक्यतो त्याचे जे फ्लॉवर्स आहेत ते कसे असावेत? व्हाईट कलरचे असावेत. Let us experiment. Take 2 tumbler and label them A and B. 2 टम्बलर घ्यायचे त्याला A and B लेबल करायचं. Fill 1/3 of each tumbler with water. Add a few drops of red ink to tumbler B. दोन्हीमध्ये वॉटर घ्यायचंय आणि बी वाल्या टम्बलर मध्ये काय करायचंय? थोडीशी रेड इंक ऍड करायची. The stem of both plants at their base while keeping them inside the water and immediately place 1 plant in each tumbler as shown in figure. आणि दोन्ही प्लांटचे जे स्टेम आहेत ते सिमिलरली सारखेपणेच त्या वॉटर मध्ये काय झाले पाहिजे? डीप झाले पाहिजेत. Observe these plants next day. What do you notice? Compare the plant stem placed in the tumblers. Do you observe a red color in the stem, leaves and flowers of the plant from the tumbler B? Show the plants after 1 day. Compare the plant with the figure. A red color is visible in the stem, leaves and flower of the plant. How did different parts of the plant acquire this red color? तर आपण हे प्लांट नेक्स्ट डे ला ऑब्झर्व केल्यानंतर काय लक्षात आलं की जे टम्बलर बी मधलं जे प्लांट होतं त्याचे जे फ्लॉवर्स होते ते आधी व्हाईट कलरचे होते. रेड इंक ऍड केल्यानंतर ते रेड कलरचे झाले. त्याच्या स्टेम वर सुद्धा रेड कलर आला आणि लिव्स वर सुद्धा. Cut the stem from the upper part of the plant that is not immersed in the red color water. Observe the cut stem using a magnifying glass. Do you spot the red color in the stem? How does the red color ink move upwards? आता हा वरचा पार्ट घ्यायचा आहे आणि काय करायचंय? तो कट करायचा आहे आणि मॅग्निफाईंग ग्लासने काय करायचंय? इथं दाखवलेलं अशा पद्धतीने कट करायचंय आणि मॅग्निफाईंग ग्लासने काय करायचंय? ऑब्झर्व करायचंय. तर तुम्हाला काय दिसणार आहे तिथं? ते पार्ट जे आहेत प्लांटचे ते रेड झालेले दिसणार. This is due to thin tube-like structure called xylem present in stem. आता स्टेम मध्ये काय प्रेझेंट आहे? झायलेम आहे आणि ते कसं आहे? थिन ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे.
इन द स्टेम, ब्रँचेस अँड लीव्हज ऑफ प्लांट्स. तर झायलेम कुठे आहे? स्टेम मध्ये, ब्रँचेस मध्ये आणि लीव्हज मध्ये प्लांटच्या. जस्ट लाईक रेड इंक, minerals dissolved in water also move the stem through the xylem. जसं वॉटर मध्ये मिनरल्स डिझॉल्व्ह होतात आणि प्लांटला प्रोव्हाइड होतात वॉटर सोबत, तसंच ही रेड इंक जी आहे ती वॉटर मध्ये काय झाली? डिझॉल्व्ह झाली आणि वॉटर सोबत प्लांटच्या वरच्या पार्टला सुद्धा काय झाली? प्रोव्हाइड झाली. Now we know that water and minerals are transported to the leaves and other parts of plants through the xylem. आता आपल्या लक्षात आलंय की झायलेम थ्रू काय वॉटर आणि मिनरल्स काय होतं? प्लांटला प्रोव्हाइड होतं. द वॉटर ट्रान्सपोर्टेड थ्रू द झायलेम इज युज्ड टू परफॉर्म व्हेरियस फंक्शन. आता झायलेम थ्रू जे वॉटर प्रोव्हाइड होतं ते वेगवेगळे फंक्शन्स परफॉर्म केले जातात. हाऊ डज फूड गेट ट्रान्सपोर्टेड थ्रू अदर पार्ट्स ऑफ प्लांट. आता वॉटर आणि मिनरल्स प्रोव्हाइड होतात थ्रू झायलम हे आपल्या लक्षात आलं, पण फूड कसे ट्रान्सफर होत असेल? इथं दाखवलंय फूड ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम. हा जो रेड कलर आहे ते काय आहे? फूड. आणि वॉटर ट्रान्सपोर्ट थ्रू झायलेम. आणि जो ब्ल्यू कलर आहे ते काय इंडिकेट करते? वॉटर ट्रान्सपोर्ट होते. ट्रान्सपोर्ट ऑफ फूड. We know that leaves are primary site for photosynthesis. आता leaves काय आहे? Leaves are the primary site of photosynthesis. The food prepared by plants in the leaves is transported to all parts of the plant. आता leaves मध्ये काय होतं? फूड तयार होतं आणि ते वेगवेगळ्या प्लांटच्या वेगवेगळ्या पार्टला काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट केलं जातं. This food is transported through another set of thin tube-like structure called a phloem. दुसरे जे थिन ट्यूब-लाईक स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणणार आहे? फ्लोएम. त्या फ्लोएम थ्रू काय केलं जातं? हे जे फूड आहे ते ट्रान्सफर केलं जातं. द ट्रान्सपोर्टेड फूड मे बी ऑल्सो stored in some other parts of plants such as seed and roots. तर हे जे फूड जे ट्रान्सफर केलेलं आहे ते काय स्टोअर करून ठेवलं जातं एक सीड मध्ये किंवा सीड आणि रूट्स मध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. तर वॉटर जे आहे ते कशा थ्रू ट्रान्सफर होतं? झायलेम. आणि फूड जे आहे ते फ्लोएम. फ्लोएमच्या थ्रू काय होतं? ट्रान्सफर होतं. आता इथे पॉइंट आहे, डू प्लांट्स रिस्पायर. प्लांट रिस्पायर करतात का? इन द ग्रेड 6 सायन्स टेक्स्ट बुक क्युरियोसिटी चॅप्टर लिव्हिंग क्रिएचर exploring their characteristics, you learn that all living beings respire. Do plants also respire like we do? तर त्यासाठी ते एक ऍक्टिव्हिटी दिलेली. काय करायचे? मूग बीन घ्यायचे आणि ते ओव्हरनाईट काय करायचे? वॉटर मध्ये ठेवायचे. पुट अ लेयर ऑफ कॉटन इन अ कोनिकल फ्लास्क अँड मॉइस्टन द कॉटन विथ वॉटर टू कीप इट वेट. कॉटन मध्ये आपण काय करायचंय? कॉटन थोडं मॉइस्ट ठेवायचंय. Place the soaked seed over the wet cotton in the conical flask. Cover the mouth of the conical flask with a cork having two holes. Fit two tubes A and B through the two holes on the cork as shown in figure. इथे एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे. इथं काही जर्मिनेटिंग सीड्स आहेत की जे आपण वन नाईट पूर्ण वॉटर मध्ये ठेवले होते. याच्यामध्ये 2 टेस्ट ट्यूब ठेवायचे आहेत. 2 होल करायचे. एक टेस्ट ट्यूब ए आणि ही जी दुसरी आहे ती टेस्ट ट्यूब बी. Leave it undisturbed for 24 hours in the dark. Take 2 test tubes and fill them with lime water. मग काय करायचं? 2 टेस्ट ट्यूब घ्यायचे तर त्या कशाने भरायच्या? लाईम वॉटरने. Cover the mouth of one test tube with a cork having one hole in it. Dip one glass tube in the test tube through a hole in the cork. एका टेस्ट म्हणजे एक जी ट्यूब आहे त्या ट्यूबनं काय करायचे? ती ट्यूब पूर्ण एका टेस्ट ट्यूब मध्ये सोडायची. कंपेअर बोथ टेस्ट ट्यूब फॉर एनी चेंज इन कलर. आता या टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतलेलं आहे? लाईम वॉटर घेतलेलं आहे. तर लाईम वॉटर मध्ये काही चेंज झालेला आहे का त्या वॉटरचा? डज द लाईम वॉटर टर्न मिल्की इन बोथ द टेस्ट ट्यूब. दोन्ही टेस्ट ट्यूब मधलं लाईम वॉटर मिल्की झालेलं आहे का? वाय डज द लाईम वॉटर टर्न मिल्की इन द टेस्ट ट्यूब कनेक्टेड टू द फ्लास्क. आता फ्लास्कला कनेक्टेड असलेले टेस्ट ट्यूब ही आहे. मग ह्या टेस्ट ट्यूब मधलं जे वॉटर आहे लाईम वॉटर ते कसं झालेलं आहे? मिल्की झालेलं आहे. Lime water turns milky due to the presence of more carbon dioxide in the flask.
आता या फ्लास्क मध्ये काय तयार झाला होता, जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार झाला होता आणि तो ह्या ट्यूब मधून या टेस्ट ट्यूब मध्ये ट्रान्सफर झाला. त्यामुळे लाईम वॉटर जे आहे ते काय झालं, मिल्की झालं. बट वेअर डज दिस कार्बन डायऑक्साईड कम फ्रॉम, तो कार्बन डायऑक्साईड कुठून आला? ॲज वी नो कार्बन डायऑक्साईड इज नॅचरली प्रेझेंट इन द स्मॉल क्वांटिटीज इन एअर मध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो. इन द फ्लास्क additional carbon dioxide is produced by the seeds as they respire. आता ह्या फ्लास्क मध्ये काय आहे, ह्या सीड्स आहेत, तर त्या सीड्स मधून तो कार्बन डायऑक्साईड एक्सेस प्रमाणात आलेला आहे. ड्युरिंग द रेस्पिरेशन ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. आता रेस्पिरेशन मध्ये काय होतं, ग्लुकोज ब्रोकन डाऊन केलं जातं इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि रिलीज काय केलं जातं, कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो, वॉटर अँड एनर्जी. द वर्ड इक्वेशन फॉर द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन इज एज फॉलोज. म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजनचा यूज केला गेला, म्हणजे ग्लुकोज ब्रोकडाऊन केलं गेलं आणि देन रिलीज काय झालं, कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. द एनर्जी प्रोड्युस्ड ड्युरिंग द रेस्पिरेशन इज युज्ड बाय प्लांट्स फॉर देअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ही जी एनर्जी आहे, जी रिलीज झालेली आहे, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो, प्लांटच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी केला जातो. ऑल पार्ट्स ऑफ प्लांट ग्रीन ऑर नॉन ग्रीन कॅरी आउट रेस्पिरेशन. प्लांटचे जे पार्ट आहेत ग्रीन आणि नॉन ग्रीन, तर याच्यामध्ये रेस्पिरेशन होतं. दस प्लांट्स हॅव डिफरंट मेकॅनिझम फॉर सिंथेसायझिंग, ट्रान्सपोर्टिंग अँड युटिलायझिंग फूड टू गेट एनर्जी. म्हणजे प्लांटकडे वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम आहेत ट्रान्सपोर्टिंगसाठी, फूड युटिलाइज करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी वेगवेगळे. म्हणजे जसं की फूडसाठी काय, फोटोसिंथेसिस आपण बघितलं, फूड ब्रेकडाऊन करण्यासाठी, एनर्जी रिलीज करण्यासाठी रेस्पिरेशन. असे वेगवेगळे डिफरंट मेकॅनिझम प्लांट्सकडे आहेत. In a nutshell, all living organisms require food that provide energy for their growth and development. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला फूडची गरज आहे, कारण की फूड पासून काय मिळते, एनर्जी मिळते, की जी यूज केली जाते ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी. Plant use carbon dioxide and water in the presence of sunlight and chlorophyll to produce glucose and oxygen. प्लांट कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरचा यूज करतात आणि सनलाइट आणि क्लोरोफिलच्या प्रेझेन्स मध्ये ते ग्लुकोज आणि ऑक्सिजन प्रोड्यूस करतात. दिस प्रोसेस ऑफ सिंथेसिस ऑफ फूड, म्हणजे ही जी फूड सिंथेसाइज करायची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला फोटोसिंथेसाइज म्हणतात. Leaves are the food factories of a plant. Tiny pores on the surface of leaves. Leaves वर जे tiny pores आहेत, त्याला काय म्हणायचं, स्टोमॅटा. And it help in exchange of oxygen and carbon dioxide during photosynthesis and respiration. Plant मध्ये फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन हे दोन मेकॅनिझम होतात. त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे गॅसेसचा एक्सचेंज केला जातो. ते कशा थ्रू होतात, स्टोमॅटो थ्रू. The xylem transports water and minerals from roots, while the phloem carries food from leaves to all parts of the plants. Xylem काय करतात, वॉटर ट्रान्सफर करतात, वॉटर अँड मिनरल्स रूट पासून ऍब्सॉर्ब करतात आणि प्लांट बॉडीला बाकीच्या पार्टला ट्रान्सफर करतात. आणि फ्लोएम्स कॅरीज फूड, ते लिव्स पासून घेतात आणि प्लांटच्या बाकी पार्टला फूड ट्रान्सफर करतात. प्लांट्स ब्रेक डाऊन ग्लुकोज, प्लांट्स ग्लुकोज ब्रेक डाऊन करतात अँड रिलीज एनर्जी रिलीज करतात बाय अ प्रोसेस कॉल्ड रेस्पिरेशन. ग्लुकोज ब्रेकडाऊन केलं जातं आणि एनर्जी रिलीज होते, ह्या प्रोसेसला काय म्हणायचंय, रेस्पिरेशन. दे यूज ऑक्सिजन अँड रिलीज कार्बन डायऑक्साईड इन दिस प्रोसेस. तर या प्रोसेसमध्ये काय होतं, ऑक्सिजनचा यूज केला जातो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो. क्लास 7th अँड 8th सब्जेक्ट सायन्सचे क्वेश्चन आन्सरचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते चॅनलला अपलोड केलेले आहेत.